हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय। की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे काळ सरपे। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि या गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगत आहेत। दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे। दुसऱ्या अध्यायातील 70 क्रमांकाची ओवी, तिचं चिंतन आपण सर्वजण मिळून करत आहोत। भगवान परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्रावर उपदेश करतायत। अर्जुनाचं निमित्त करून संपूर्ण जगाचं दुःख निवृत्त करण्याकरता भगवान परमात्म्याने ही गीता प्रकाशन केलेली आहे। अर्जुनाचं निमित्त आहे, परंतु सगळ्या जगाचा शोक दुःख भगवंताला दूर करायचा आहे। हा शोक निर्माण कसा होतो, दुःख निर्माण कसं होतं, याचं कारण शोधल्याशिवाय मनुष्याच्या जीवनातलं दुःख जाणार नाही। आणि म्हणून अर्जुनाला जो शोक झालेला आहे, दुःख झालेलं आहे, कशामुळे झालेला आहे? अर्जुनाची ही अवस्था पुन्हा पुन्हा शोकाची अवस्था निर्माण होते, पुन्हा पुन्हा दुःखाची अवस्था निर्माण होते। या संबंधाने ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी थोडंसं विवरण करतायत। संवाद चालू आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा। मूळ संवाद आहे धृतराष्ट्र आणि संजय महाराजांचा, पण या संवादामध्ये आणखीन एक मध्ये संवाद आहे। ज्ञानेश्वरीमध्ये तो संवाद आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा आणि श्रोत्यांचा संवाद आहे। ज्ञानेश्वर महाराज कधी मधून मधून आपलं मत व्यक्त करतात। आत्ताची ही जी ओवी चालू आहे याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मज पाहता उर्मी नोहे, मी विचार केला तर मला ही अर्जुनाची उर्मी आहे असं वाटत नाही। हे अनारिशे गमत आहे, मला तर एक दुसरंच काहीतरी वाटतंय। काय वाटतंय? दुसरं काय वाटतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो ग्रासीला महामोहे काळ सरपे। अर्जुनाला महामोहरूपी काळ सर्पाने ग्रासलेलं आहे। सर्प आणि त्या सर्पाने जर एखाद्याला ग्रासलं किंवा एखाद्याला दंश केला तर त्या ठिकाणी जसा परिणाम त्याच्या शरीरावर होतो, सर्प चावल्यानंतर अनेक प्रकारचा परिणाम शरीरावर होतो, तसं अर्जुनाच्या सुद्धा शरीरावर परिणाम झालेला आहे। सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यति वे पथुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते। युद्ध करता आलेले अर्जुन आहेत
आणि शोक करू लागलेले आहेत, दुःख करू लागलेले आहेत. गांडीवम स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते, अशी स्थिती अर्जुनाची झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे अर्जुनाला आलेली उर्मी नाही. मागच्या ओळीमध्ये म्हटलं की क्षणभर ही उर्मी आहे, क्षणभर ती उर्मी आहे. काय मागच्या ओळी? ऐशे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षणेक भ्रांती सांडिला, मग पुनरुपी वापिला उर्मी तेने. क्षणभर त्या ठिकाणी शुद्धीवर असल्यासारखा बोलतोय आणि क्षणभर त्या ठिकाणी भ्रांत असल्यासारखा बोलतोय. मग ही उर्मी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, या उर्मीपेक्षा मला तर असं वाटतं की अर्जुनाला सर्पाने ग्रासलंय. कोणत्या सर्पाने ग्रासलंय? महामोहरूपी सर्पाने अर्जुनाला ग्रासलेला आहे. हा महामोह कोणता आहे? कशाला महामोह म्हटलेला आहे? मोह वैचित्य असा धातू आहे. विपरीत भावना निर्माण होणं त्याला मोह असं म्हणतात. अर्जुनाला झालेला हा जो मोह आहे तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीने तो महामोह आहे. केवळ मोह नाही, नुसत्या मोहाने ग्रासलेलं असतं तर देवाच्या थोड्याशा बोलण्यावरून अर्जुनाचा मोह गेला असता. पण देवाच्या समजवण्यानेही मोह जात नाही. म्हणजे हा सामान्य मोह आहे का महामोह आहे? महामोह आहे. सामान्य मोह जर असता तर तो गेला असता. लवकर जात नाही माणसाचा मोह. पुन्हा पुन्हा ती उर्मी येते, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी विपरीत भावना होते. याचा अर्थ तो एक महामोह आहे, मोठा मोह आहे. किंवा ममत्वाचा जो मोह आहे तो मोह घ्या, आणि अहंतेचा मोह आहे तो महामोह घ्या. देह संबंधी पदार्थाच्या संबंधाने असलेला जो आहे तो मोह घ्या, आणि मीच देह आहे हा महामोह घ्या. एखाद्या वेळेस मोह जाईल पण महामोह लवकर जात नाही. म्हणजे एखाद्या वेळेस मनुष्य बाहेरची आसक्ती सोडतो. घराची आसक्ती सुटली, आळंदीला आला, धनाची आसक्ती संपली, नाही काय नाही आपल्याला मधुकरी मागून खायचं आहे, म्हणजे मोह सुटलाय समजा. पण अजून देहाची आसक्ती संपली का? मी असा आहे, मी तसा आहे, मी हे केलं, मी ते केलं, मला हे करायचं आहे, ही आसक्ती अजून जात नाही. समजायचं हा महामोह अजून तसाच शिल्लक राहिला आहे. देह संबंधाने असलेला मोह जो आहे तो महामोह आहे, आणि तो आहे अजून शिल्लक. अज्ञान शिल्लक आहे अर्जुनाचं. मोह एखाद्या वेळेस बाहेरचा जातो, सामान्य गोष्टीने जातो, सामान्य उपदेशाने जातो, पण हा महामोह लवकर जात नाही. अहंकार लवकर जात नाही माणसाचा. म्हणून भगवान ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी, महामोहरूपी काळ सर्प, काळ सर्प आहे. पुन्हा आणखी साधा सर्प नाही, काय हा काळ सर्प आहे. म्हणजे काळरूपी सर्प आहे. वेळ अशी निर्माण झालेली आहे की त्याला त्या ठिकाणी ग्रासलेला आहे. मोहाने कधी कधी मनुष्य, अशा काही काळ येतो की त्याच्यात मोहाने मनुष्य ग्रासला जातो. किंवा काळ सर्प म्हणजे काळ हाच सर्प. बहुतेक सगळ्या प्राण्यांना दुःख देणारा कोण आहे? मोहरूपी काळ सर्पच आहे. म्हणून असा असलेला हा काळ सर्प कुठं ग्रासलं, कधी अर्जुनाला ग्रासलं, त्याचं विवरण पुढच्या वेळीत आहे. वाचा पुढच्या वेळी.
मागं बसा, मांडी घालून सांग मागं बसा. कुठं ग्रासलंय, कधी ग्रासलंय, का ग्रासलंय? ज्ञानोबराय म्हणतात हा सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला मनोनी लहरी भाजेची ना. हा महारूपी मोहरूपी काळसर्प जो आहे तो डसलाय. कुठं डसलाय म्हणजे सवर्म हृदय कल्हारी, वर्माच्या ठिकाणी. कोणत्या वर्माच्या ठिकाणी? साप जर वर्माच्या ठिकाणी चावला तर सापाचं विष लवकर शरीरात पसरत असं. काही ठिकाणी साप चावला तर त्याचं विष लगेच चढत नाही, पण तो जर साप काही विशिष्ट ठिकाणी चावला शरीरामध्ये तर लगेच मनुष्य मरतो. म्हणून साप चावण्याच्या त्याचा विष चढण्यासाठी काही वेळासुद्धा सांगितलेल्या आहेत. संध्याकाळच्या वेळेस जर साप चावला तर त्याचा विष जास्त चढतं. सांध्याच्या ठिकाणी साप चावला त्याचं विष लवकर चढतं. बोटाला साप चावला असेल तर लगेच ते बोट आपल्याला दाबून धरता येतं, पण साप चावलाय नेमका हृदयाच्या जवळ चावला. कशाला दाबून धरणार तुम्ही? हा जो साप चावलेला आहे तो कुठे चावलेला आहे? ओवीत काय लिहिलं आहे बघा, कुठं चावलाय हा साप? बाकीचा साप कुठे चावतो ठीक आहे, पण हा मोहरूपी साप आहे हा कुठं चावतो? मोहरूपी साप चावतो नेमका मर्माच्या ठिकाणी चावतो. म्हणून सवर्म हृदय कल्हारी, हृदय कमळ. हृदय जे आहे ते कमळासारखं आहे, कोमल आहे. आणि त्या हृदयामध्ये ते सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे हृदयाच्या ठिकाणी, हृदय शब्द वापरला जरी असला तरी मनुष्याच्या अंतःकरणात जो मोह निर्माण होतो तो कुठं निर्माण होतो? मनात मोह निर्माण होतो, बुद्धीत मोह निर्माण होतो, हृदयातच निर्माण होतो. आणि मनात मोह निर्माण झाला तर, मनात जर मोह असेल तर बाहेरचा मोह किती तुम्ही घालवा, मनातला जो मोह असतो तो सगळ्या शरीरात व्याप्त होत असतो. जसं हृदयात विष आलं तर त्या ठिकाणी ते सगळ्या शरीरात लवकर व्याप्त होतं. तर अंतःकरणामध्ये हा मोहरूपी सर्प चावला. कोणत्या वेळेस चावला हो? ओवी बघा ना, ओवी बघितलं तर कळलं, का सर वय नाही बघितलं तर काय अंदाजे काय कळणार नाही. कोणत्या वेळेस चावला हा साप? तेथ कारुण्य वेळेच्या भरी, म्हणजे कारुण्यरूपी वेळ आहे. साप चावण्याची वेळ आणि साप चावण्याची जागा. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुनाला हा जो मोहरूपी साप चावलाय तो कारुण्य वेळाचा भर आहे. म्हणजे अंतःकरणात नेमकं कारुण्य निर्माण झालं. ते सकळ कुळ देखोनी शोक उपजलासे मनी, कृपया परयाविष्टो. कारुण्याची वेळ आहे. अर्जुनाच्या अंतःकरणात नेमकं कारुण्य निर्माण झालं आणि ही कारुण्याची वेळ त्या सापाने पाहिली. आता इथे आपल्याला दंश करायला काय हरकत नाही. संध्याकाळची वेळ आहे, लवकर विष चढेल. कारुण्याची वेळ आणि अर्जुनाचं अंतःकरणात निर्माण झालेली करुणा, आणि ह्या करुणेच्या वेळेसच नेमका मोह निर्माण झालेला आहे. हा मोहरूपी सर्पदोष चावलेला आहे. कारुण्य वेळेच्या भरी, लागला मनोनी लहरी भाजेची ना. ह्या लहरी यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून त्या लहरी काही उतरत नाहीत म्हणजे आता देव समोर असताना सुद्धा त्या लहरी उतरत नाही. पुन्हा पुन्हा अर्जुनाला लहरी येत आहेत. पुन्हा पुन्हा अर्जुन दुःख करतोय, पुन्हा पुन्हा अर्जुन शोक करतोय.
आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मला असं वाटतं हा मोहरूपी साप अर्जुनाला चावलेला आहे. कशावरून चावलेला आहे तर लहरी उतरत नाहीत. सामान्य साप चावला तर लहरी येत नाहीत. साप चावल्यानंतर हा विषारी साप आहे का बिनविषारी आहे लगेच कळतं. काही काही ठिकाणी साप चावल्यानंतर तो विषारी नसतो, त्यामुळं मग त्रास काहीच होत नाही. आणि साप चावल्यानंतर काही काही साप असे असतात की त्याच्या लहरी लगेच येतात. लगेच मनुष्य काळा निळा पडतो. लगेच मनुष्याच्या सगळ्या अंगात ते विष भिनतं. आणि साप चावल्यानंतर त्या ठिकाणी शरीरावर काही परिणाम होतात. हो, मला काय अजून चावला नाही, कोणाला चावला असला तर काय काय परिणाम होतात सांग. नाही, तुम्हाला माहिती आहे काय काय परिणाम होतात तो साप चावलेल्या माणसावर? हा, लिंब कडू लागतो. कडू लागतो का गोड लागतो? अहो, एखाद्या माणसाला साप चावलाय, तो विषारी आहे का न बिनविषारी हे बघायचं असेल तर ते लोक गावात खेडेगावात काय करतात, लिंबाचा पाला खाऊ घालतात. आणि लिंबाचा पाला खाऊ घातल्यानंतर जर त्याला गोड लागायला लागला तर समजायचा साप ह्याला चावला आहे आणि हा विषारी साप आहे. म्हणजे लिंबाचा पाला त्याला काय लागतो, गोड लागतो. आणि गोड साखर खायला दिली तर, गोड दिला तर काय लागते? मिरची तिखट लागत नाही. बरं, चावलं होतं का तुम्हाला? कोणाला तरी चावलेलं पाहिलं असेल ना आपण. आणखीन काय होतं साप चावलेल्या माणसाला? हां, नाही, साप चावल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार चाललाय. ते उपचार अजून नंतर बघू आपण काय करायचं. डोळ्यावर झापड येते म्हणतात. बरं, डोळ्यावर झापड येते म्हणजे त्याला काही दिसत नाही बाबा. काहींच्या तोंडाला फेस येतो, काहींचं शरीर काळं निळं पडतं. म्हणजे विषारी साप चावल्यानंतर ही सगळी लक्षणं होतात. एखाद्या वेळेस साप चावला तर त्याला उपचार आहेत. आजकाल लगेच जर तो दवाखान्यात गेला, डॉक्टरच्याकडे गेला तर त्याच्यावर उपचार होतात आणि तो चांगल्या प्रकारे पुढे काय होतो, बराही होतो. पण इथे अर्जुनाला जो साप चावलेला आहे, हा कोणता साप चावला आहे? मोहरूपी साप चावला आहे. काळं सर्पाने डसलं आहे त्याला. आणि त्यामुळे सामान्य उपचाराने हा बरा होणार नाही. औषधाने बरा होणारा आहे का? अहो, औषधाने जर बरा झाला असता तर कोणाला जगात दुःखच झालं नसतं. हा मोहरूपी साप चावला की त्याचा परिणाम काय होतो? मनुष्य शोक करतो, दुःख करतो. आणि जगात जेवढे आहेत ते सगळे शोक करतायत, दुःख करतायत. याचा अर्थ सगळ्यांनाच कोणता साप चावलेला आहे? मोहरूपी साप चावलेला आहे. मोहरूपी साप चावला आहे म्हणजे मी देह आहे, देहसंबंधी माझे आहेत आणि त्यामुळे सगळं दुःख आहे. त्या ठिकाणी नाथ महाराजांचं एक भारूड आहे, सर्प नावाचं. नाथ महाराजांनी काही रूपकं लिहिले, अभंग लिहिले, त्यात सर्प नावाचं एक रूपक लिहिले. नाथ महाराज म्हणतात, स्वरूप मंदिरी होते मी एकली, माया सांज वेळ अविद्येचे बिळी, माझे तुझे चालता पाऊली, मोह भुजंगे धरली करांगोळी. ओ, मी स्वरूप मंदिरामध्ये एकली होते म्हणतात. तिथं काही नाही, तिथं आनंद होता सगळा. स्वरूप मंदिरी होते मी एकली, तिथं काहीच नाही. पण संध्याकाळ झाली. कोणती संध्याकाळ झाली म्हटले? माया सांज वेळ अविद्येची बिळी. मायारूपी संध्याकाळ झाली आणि नेमकं तिथं अविद्येचं बिळ होतं. आणि त्या अविद्येच्या बिळात कोण होता? मोहरूपी भुजंग. आणि त्याने काय केलं? माझे तुझे चालता. मग माया निर्माण झाली. मायेने अविद्या, अविद्येने मी आणि तू. माझं तुझं चालू लागलं आणि मग मोह भुजंगे धरली करांगोळी. माझी करंगोळी भुजंगाने धरली.
लोभ सर्फ डंकला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरी तापला माझा देह, तृप्ती वारा घालिवो गुरुमाय. तृप्तिरूपी वारा गुरुमाय घालते, परंतु त्या ठिकाणी हा साप चावलेला मोहरूपी भुजंग डसलेला आहे. आणि मोहरूपी भुजंग डसलेला असल्यामुळे लोभ सर्प म्हणजे मोहातून लोभ निर्माण होतो. स्वार्थ संपत्तीने जड झाला पाहिजे, स्वार्थ संपत्ती निर्माण होते. स्वार्थ माणसाला सुटतो. त्याने काय झालं, काय काय झालं म्हटले, विषय निंब बहु गोडी आला. विषय रूपी निंब जो आहे तो काय झाला, गोड लागायला लागला. विषय विषाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू. ज्याला ज्याला विषय गोड लागतात आणि भजन कडू लागतं म्हटले, भजन गुळ तो मज कडू झाला. भजन कडू लागायला लागलं आणि विषय चांगले लागायला लागले की समजायचं आपल्याला सापाने दंश केलेला आहे. मोहरूपी सापाने आपल्याला ग्रासलेला आहे. चांगलं वाईट वाटायला लागलं, प्रवचनात झोप लागायला लागली, प्रवचनात इकडं लक्ष लागायला लागलं, समजायचं कुठल्या सापाने डंसलेलं आहे, मोहरूपी सर्पाने आपल्याला डंसलेलं आहे. परमार्थ नको वाटायला लागला आणि संसार चांगला वाटायला लागला, समजायचं मोहरूपी सर्पाने आपल्याला काय झाले, ग्रासलेलं आहे. वित्त हानीच्या गळात झेंडू आला, असत्य अशुद्धाच्या येता ती गुरुळावो, कामिनी कामाची डोळा आले पित्त, रस स्तुती निंदा काळे झाले दात. विकल्प वासनेच्या मुंग्या धावत, आणि श्रीपुत्र लोभे जीवा पडली भ्रांत. मी तुपणाची थोर आली भुली, मी येथे कोण ओळखी मोडली, अहम विवेक काया जड झाली. आणि आता सद्गुरू गारुडी बोलवा माऊली. लौकिक साप चावला तर मनुष्य एका वेळेस मरेल, परंतु हा मोहरूपी साप चावल्यानंतर मनुष्य जन्मोजन्मी मरत राहतो. लौकिक साप एकदाच मारतो, पण हा मोहरूपी साप माणसाला पावलोपावली मारायला लागतो. लौकिक सापाकरता औषध आहे, पण या मोहरूपी सापातून दूर करणारं औषध फक्त एका श्रीगुरूंच्याकडेच आहे. म्हणून हा साप चावला. अर्जुनाला हा मोहरूपी साप चावलेला आहे असं जाणलं कोणी, हे जाणून ऐशी प्रौढी, जो दृष्टी सवे विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला वेगी. ऐशी प्रौढी जाणोनी, जो दृष्टी सवे विष फेडी, तो श्रीहरी गारुडी धावया पातला. या विषाचा जालिमपणा ओळखलाय भगवंतानी. आता अर्जुनाला साप चावलाय, ज्ञानोबाराय म्हणतात हा महामोहरूपी साप चावलाय. आणि हा महामोहरूपी साप असा सामान्य विषाने उतरणार नाही. थोडंसं अर्जुनाला औषध देऊन बघितलं देवानी सुरुवातीला, पण त्या औषधाचा काही परिणाम झाला नाही. तेवढ्यापुरता बरं वाटलं, पण परत आणखीन लहरी यायला लागल्या. क्लैब्यम मास्मगम वरवरचं औषध दिलंय. देवाच्या लक्षात आलं हा महामोहरूपी साप ग्रासलेला आहे, हा महामोहरूपी साप आहे, हा जालिम आहे, याच्यावर जालिम उपचार पाहिजे. हे जाणोनी ऐशी प्रौढी. या महामोहाची प्रौढी देवाला माहिती आहे. मोठ्या मोठ्यांना सुद्धा या महामोहाने ग्रासलेला आहे. या महामोहाने नारदादिकांना सुद्धा ग्रासलं. इंद्र चंद्र को क्या क्या भई, सबको मालूम है जी. नारद की तो भई नारदी ऐशी. अहो ब्रह्मदेवाला सुद्धा या महामोहाने ग्रासलं. इंद्रदेवाला सुद्धा, म्हणजे ऐशी जाणोनी, हे जाणोनी ऐशी.
पण जरी किती महामोहाची प्रौढी असली तरी सुद्धा जो दृष्टी सवे विष फेडी, ज्याच्या दृष्टीमध्ये एवढी ताकद आहे की या दृष्टीने पाहिल्याबरोबर हा महामोहरूपी सापाचा विष उतरून जाईल, अशी ज्याची दृष्टी आहे, असा गारुडी ज्ञानोबराय म्हणतात, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. श्रीहरी गारुडी धावया पातला. श्रीहरी म्हटले, भगवान परमात्मा सगळ्यांचं दुःख हरण करणार आहे. अहो, स्त्रीचं सुद्धा मोह हरण करण्याचं काम कोणी केलं? भगवंतानी केलं. स्त्रीला सुद्धा मोह निर्माण झाला, लक्ष्मीला सुद्धा अभिमान झाला, आई का कोण माझ्यासारखं सुंदर, आई का कोण माझ्यासारखं श्रीमंत. ते सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी. पण स्त्रीला सुद्धा मोहून टाकणारा, स्त्रीचं सुद्धा दुःख हरण करणारा, स्त्रीला सुद्धा स्थिर करणारा, सगळ्यांचं दुःख हरण करणारा तो श्रीहरी कोण आहे? गारुडी आहे म्हटली. गारुडी कोणाला म्हणतात? पूर्वी सर्पाचं विष उतरवण्याचं काम कोण करायचं? गारुडी करायचे. गारुडी जे असतो तो सर्पाचा खेळ करतो, लोकांना सर्पाचे खेळ दाखवतो. त्या टोपलीमध्ये सर्प आणायचा, तो दाखवायचा. सर्प दुसऱ्याला चावेल कदाचित, तो गारुडी जो असतो तो बरोबर सर्पाला धरतो आणि त्या सर्पाचा विषारी दात तेवढा काय करतो? काढतो आणि त्या सर्पाला घेऊन लोकांचं मनोरंजन करतो. गारुड्याकडे असलेले जे सर्प आहे ते चावत नाही, आणि चावले तरी त्याला विषारी दात नसतो. आपण सर्पाला घाबरतो, पण गारुडी सर्पाला घाबरतो का? गारुडी घाबरत नाही. तो म्हणतो माझा साप आहे ना, तुमच्या अंगावर खेळत आहे, तुम्हाला काहीच करत नाही. का? त्याचा विषारी दात काढून टाकला आहे मी. मग आता सगळ्या जगाचा, आणि तो गारुडी वेगवेगळे खेळ करून दाखवतो. त्याच्याकडे गारुडी विद्या असते. विद्येचं नावच आहे गारुडी विद्या. त्या गारुडी विद्येच्याद्वारे तो सर्पाला ताब्यात ठेवतो, सर्पाचा विष उतरवतो. किती विषारी साप चावला तरी तो मंत्राच्या द्वारे तो काय करतो? विष उतरवतो. आणि तो गारुडी जे आहे ते मंत्राच्या द्वारे किंवा गारुडी विद्येच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करतो. पैशाचा पाऊस पाडतो. खरा का खोटा? खोटाच पैशाचा पाऊस पाडतो. तसं खोटं जग निर्माण करतो. जगामध्ये हे सगळं वास्तविक पाहता निर्माण झालेलं आहे. ही एक प्रकारची गारुडी विद्याच आहे देवाची. मायेच्या द्वारे सगळे निर्माण करतो. आणि त्या ठिकाणी असा असलेला गारुडी, तो श्रीहरी गारुडी काय म्हणतात? हे जाणून ऐशी प्रौढी, दृष्टी सवे विष फेडी. पण ज्याच्या दृष्टीची ताकद अशी आहे की त्याच्या दृष्टीनेच ह्या महामोहरूपी सर्पाचं विष सहज उतरतं. भगवंताच्या दृष्टीचं वर्णन केले अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी. देवाची दृष्टी कशी आहे? ते मनोकारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी. हे असो नेने जे दृष्टी हरीची वानू, जे अमृताची ओतली की प्रेमची पिवणी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने. भगवान परमात्म्याची दृष्टी अशी आहे, ज्याच्या ज्याच्यावर नुसती दृष्टी टाकली कृपेने, ते दृष्टी टाकल्याबरोबर त्याचा सगळा मोह गेलाच पाहिजे. विषय व्याळी मिठी दिधिली अनुठी ताठी, ते तुझे कृपा दृष्टी निर्विष. हे गुरूंचं वर्णन आहे. पण देवाची दृष्टी अशी आहे, ज्यांना ज्यांना करुणेने पाहिलं,
भागवतामध्ये वर्णन आलं आहे. सगळे गोपाळ एकदा भगवान परमात्म्याबरोबर वृंदावनामध्ये खेळत असताना एक आघासूर नावाचा दैत्य अजगराच्या वेशात आला. आणि आघासूर आल्यानंतर त्या आघासुराने आपलं तोंड पसरलं, खालचा जबडा त्याने जमिनीवर ठेवला आणि वरचा जबडा आकाशाला भिडवला. गोपाळांनी खेळता खेळता पाहिलं आणि गोपाळांना कळलं नाही. गोपाळांना असं वाटलं की ती काय एखादी साधूंची गुहाच आहे की काय. काही गोपाळ त्या आगासुराच्या तोंडात गेले. खाली ती जीभ होती ती मऊ मऊ लागायला लागली. म्हटली साधूची गुहा खूप चांगली आहे, साधूंनी मखमलीचा बिछानाच टाकला आहे आपल्या गुहेत. या 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 सगळ्यांनी या. सगळ्यांना हाका मारायला लागले. सगळे गोपाळ त्या आगासुराच्या तोंडात. भगवान इथून सांगतात, अरे जाऊ नका जाऊ नका, आगासूर आलेला आहे. पण गोपाळांनी ऐकलं नाही. सगळे गोपाळ त्या आगासुराच्या तोंडात गेले. आग म्हणजे पाप. कधीकधी भक्ताचा सुद्धा पापात प्रवेश होतो. आतला भगवान सांगत असतो इकडं जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, पण भगवान परमात्म्याचं न ऐकता कधीकधी भक्तसुद्धा चुकीच्या गोष्टी करतो. पण भक्त जर आगासुराच्या तोंडात गेला, भक्त जर पापात गेला, तर त्याला आणायचं काम कोणाचं आहे? देवाचं आहे. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा त्या आगासुराच्या तोंडात गेले. आत गेल्यानंतर ते गोपाळ पाहायला लागले. अरे म्हटले कशाला इथं आला बाबा, हे चांगलं नाही, हे आगासूर आहे. आणि मग देव गेल्यानंतर आगासुराने ते तोंड खाली करायला सुरुवात केली आणि त्या आगासुराच्या विषयाने सगळे गोपाळ मरण पावले आतल्या आतच. पण भगवान परमात्म्याने काय केलं, आपला शरीर फुगवलं, तापवलं आणि आगासुराचा जबडा फाडून भगवान बाहेर आले. आणि गोपाळ आले होते. आता गोपाळ सगळे मृत अवस्थेमध्ये होते. भगवंताने आपल्या कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर सगळे गोपाळ काय झाले, जिवंत झाले, परत नाचायला लागले. भगवंताच्या दृष्टीचं हे सामर्थ्य आहे. दृष्टी सवेची विष फेडी. मोहरूपी विष. नुसतं देवाने दृष्टी टाकली. पुराणात अनेक उदाहरणं आहेत. नुसती कृपादृष्टी टाकल्याबरोबर मोह गेला. सांगा पुराणातली उदाहरणं. कोणावर कृपादृष्टी टाकल्याबरोबर त्याचा मोह गेला? काही मी सांगतो, काही तुम्ही सांगत जा, काही डोक्याला ताण देत जा थोडाफार. मान नुसते हलवून काय होणार आहे? नुसती दृष्टी पडली देवाची, मोह गेला, अशी उदाहरणं सांगा. निष्ठी कृपादृष्टीने देवाने पाहिलं, मोह गेला. संतांची कृपादृष्टी, देवाची कृपादृष्टी, तिच्यामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे बरं का. अमृतात ओवी आहे, जयाचेनी अपांग पाते म्हटलंय. नुसती कृपादृष्टी. हो, दृष्टीचं वर्णन केलं आहे अनेक ठिकाणी. दृष्टीचेनी आलगे वगैरे अशा काही ओव्या आहेत. केवळ भगवंताने दृष्टीने पाहिलं. जो काय म्हटले, दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तो भगवान परमात्मा धावून आला बरं का. अर्जुनाच्या हाकेला धावून आला का तिथेच आहे? पण तिथेच असला तरी सुद्धा धावून आता गेलेला आहे. देवाला असं वाटायला लागलं लवकर याचं विष फेडलं पाहिजे. गुरु आणि त्या ठिकाणी देव जे आहेत, नमो सद्गुरु धन्वंतरी, ज्याची दृष्टीच निरुजा करी, त्या वाचूनी संसारी भवरोग दुरी न करवे. जी आनंद सरोवरीची कमळे, तैसे हे जे तुझे डोळे, आपुलिया प्रसादाची रावळे जया लागे करते. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी. देवा, तुझी कृपादृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मोह होईल कसा? म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याची ही दृष्टी आहे.
ती दृष्टी आपला मोहरूपी सर्पाने त्या ठिकाणी ग्रासलेला असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा गारुडी आहे. केवळ कृपादृष्टीद्वारेच ज्याने अनेकांचा मोह घालवलेला आहे आणि आपल्या भक्ताचा मोह घालवण्याकरता तैशिया पंडुकमोरा व्याकुळा मिरवितसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलीळा रक्षील आता. तैशिया पंडुकुमरा व्याकुळा, व्याकुळ झाला. पंडूचा कुमार असल्यामुळे पंडूसारखाच यालाही आता मोह झालेला आहे आणि त्या मोहाने मोहरूपी सर्पदंश केल्यामुळे हा व्याकुळ झालेला आहे, शोक करतोय, दुःख करतोय. पण त्याचं भाग्य असं आहे, त्याच्या जवळ कोण बसलेला आहे? ओवीत बघा म्हणजे कळेल. मिरवितसे श्रीकृष्ण जवळा, भगवान श्रीकृष्ण त्याच्या जवळ आहेत आणि भगवान परमात्मा मिरवतोय म्हणजे सुंदर असं भगवंताने रूप धारण केलेलं आहे. काय भगवंताचे वर्णन करावं? जेथ अशो वाहुको आपण वैकुंठीचा राणा जान. देवाचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. तो श्रीकृष्ण जवळा म्हटले. मिरवी तसे म्हणजे ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुणवरी वस्ती जेत म्हणून तो भगवान परमात्मा म्हणजे सामान्य नाही. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभले. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, मला दिसतोय तो मिरवतोय. सुंदर असा भगवान परमात्मा बसलेला आहे. जरी अर्जुन शोक करत असला तरी जवळ कोण बसलेला आहे? तो कृपावशे अवलीळा रक्षील आता. आणि भगवान परमात्मा कसा आहे म्हटले? कृपावश आहे. म्हणजे आपल्या कृपेने वश झालेला तो आहे. भक्तावर कृपा करण्याकरता त्याला खूप घाई होत असते. कृपाळू तातडी उतावीळ असं म्हटलंय. काय पूर्वार्ध आहे? वाटप आहे उभा भेटीचे आवडी. कृपाळू तातडी उतावीळ. आपल्या भक्तावर कृपा करण्याकरता ज्याला तातडी होते, भक्तावर जर संकट आलं तर त्या ठिकाणी धावून जातो. कृपावंत हो. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी. ऐशी कृपावंत कोण माझे विठे. अनेक भक्तांना भगवान परमात्मा धावून गेले. म्हणून कृपावशे त्या कृपेने युक्त असलेला त्याच्याकडे ती कृपा असल्यामुळे कृपेने वश झालेला भगवान परमात्मा अवलीळा रक्षीला. आता अवलीळा म्हणजे सहज नुसत्या दृष्टीच्याद्वारे किंवा नुसत्या शब्दाच्याद्वारे अर्जुनाचा आता काय करणार आहे? तो रक्षण करणार आहे. आणि म्हणून तो पार्थू मोहफनी ग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या. त्या ठिकाणी म्हणूनच हा अभिप्राय लक्षात घेऊन तो अर्जुन मोहरूपी काळ सर्पाने ग्रासला असं मी त्या ठिकाणी म्हटलं. म्हणजे जरी मोहरूपी सर्पाने ग्रासलेला असला तरी सुद्धा निवारण करण्याकरता गारुडीजवळच बसलेला आहे. त्याचं सर्प उतरणारा गारुडी इथे आहे. आणि म्हणून हा अभिप्राय लक्षात घेऊन मी त्या ठिकाणी अर्जुनाला मोहरूपी सर्पाने ग्रासलेलं आहे असं बोललो. असं कोण म्हणतंय? भगवान ज्ञानोबाराय म्हणतात. हा अभिप्राय हेतू कारण अर्जुनाला त्या ठिकाणी मोहाचा आवेग आला की तो भ्रमिष्ठ पुरुषासारखं बोलायचा आणि झटका गेला का सुज्ञ पुरुषासारखा बोलायचा.
म्हणजे कधी कधी अर्जुनाचं बोलणं असं आहे. आता म्हणतोय अर्जुन, कार्पण्य दोषोपहत स्वभाव, पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता, यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेयं सा शादिमान त्वाम प्रपन्नम. असं हे बोलणं जे आहे थोडंसं सुज्ञासारखं आहे. देवा, त्या ठिकाणी मला काही सुचत नाही, लवकर तू सांग, असं बोलतो आणि मध्येच म्हणतो आता मी परत युद्ध करणार नाही. याच्या पुढच्या श्लोकातच म्हटलेलं आहे, मी आता युद्ध करणार नाही. मग आता शरण जर आलाय तर युद्ध करायचं काही न करायचं ठरवणारं तू कोण? पण माणसाचा मोह लवकर जात नाही आणि म्हणून जन्मभर शोक जात नाही. किती ज्ञानेश्वरी ऐकली, किती कीर्तनं ऐकली, किती प्रवचनं ऐकली, तरी शोक जात नाही, दुःख जात नाही, मोह जात नाही, कारण तो मोठं घर करून बसलेला आहे. मग देवा तो तेथ फाल्गुन. अर्जुन महाराजांचं परत वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज. आणखीन एक उपमा देतात अर्जुनाला, उत्प्रेक्षा करतात. ज्ञानोबरायांच्या वेगवेगळ्या उत्प्रेक्षा आहेत. वाचा पुढची ओवी. मग देखा तेथ फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घन पडळी भानू आच्छादिजे. अर्जुनाला ज्ञानोबराई इथे काय म्हणतात? कोणतं नाव इथं अर्जुनाचं उच्चारलेलं आहे? फाल्गुनू. अर्जुनाचे किती नाव आहेत? अर्जुन फाल्गुनो जिष्णू किरीटी श्वेतवाहन, बिभत्सुर्विजय कृष्णो सव्यसाची धनंजय. हे 8 नावं आलीत. 10 किती? 10 आहेत का? त्या 10 नावापैकी ज्ञानोबराय म्हणतात हा फाल्गुन आहे. फाल्गुन महिन्यामध्ये अर्जुनाचा जन्म आहे बरं का. फाल्गुनी नक्षत्रावर जन्मला असल्यामुळे त्याचं नाव काय आहे? फाल्गुन एक. आणि दुसरं ज्ञानोबराय उत्प्रेक्षा करतायत. आपल्याकडे फाल्गुन महिन्यात एक सण असतो. कोणता? त्याला शिमगा असं म्हणतात. आणि त्यावेळेस लोक काय करतात? तसं अर्जुनसुद्धा इथं शिमगा करतोय, दुःख करतोय. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात हा फाल्गुन आहे. विनाकारण दुःख करतोय, विनाकारण शोक करतोय. नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे, मग देखा तेथ फाल्गुनो, घेतला असे भ्रांती कवळूनो. त्या ठिकाणी भ्रांतीने कवळलेला आहे, गिळलेला आहे भ्रांतीने त्याला. भ्रांती म्हणजे काय? जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी पाहणं, त्याला काय म्हणायचं? भ्रांती. देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. साराला आसार समजणं आणि आसाराला सार समजणं, नित्याला अनित्य समजणं आणि अनित्याला नित्य समजणं. देहाला मी असं म्हणणं, याला भ्रांती असं म्हटलंय. त्या भ्रांतीने तो कवळलेला आहे. देहसंबंधी माझ्या इथे भ्रांती झालेली आहे. हे सगळे मारले जातील, शोक झाला आहे, दुःख झालेलं आहे. म्हणून घेतला असे भ्रांती कवळून. कशाप्रमाणे? उदाहरण दिलं आहे, जैसा घन पडळी भानू आच्छादिजे. भानू घन पडळी आच्छादिजे. भानू म्हणजे काय? सूर्य. आणि कधी कधी सूर्य ढगाने काय केला जातो? आच्छादिला जातो आणि मग तो निस्तेज होतो. आता सूर्य आहे की नाही? आहे. किती वाजलेत? 4:45. पण 4:45 वाजले तरी असं वाटतं 7च वाजले की काय. कशामुळे? सूर्य आहे परंतु तो काय केलेला आहे? ढगाने आच्छादिलेला आहे. म्हणून तो निष्प्रभ झाल्यासारखा दिसतोय, त्याचा प्रकाश पडल्यासारखा दिसत नाही, अंधार पडतोय. तसा अर्जुन म्हणजे सूर्यासारखा आहे बरं का. अर्जुनाला ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी सूर्याची उपमा दिलेली. सांगाव्या. ऐका, कोणी सांगणार है क्या? कोई माईका लाल.
अर्जुनाला सूर्याची उपमा दिली अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी. सूर्यासारखा आहे, प्रकाशमान आहे, त्याचा ज्ञानरूपी सूर्य आहे, ज्ञान कधी त्याचं लोपतच नाही. असा अर्जुन असताना सुद्धा आज अर्जुन निस्तेज झाला आहे, रडायला लागला आहे, शोक करतोय. तू शूरवृत्तीचा ठाऊ, तू शूरवृत्तीचा ठाऊ, क्षत्रिया माझी रावो, तुझ्या लाठेपणाचा आवो तिन्ही लोकी. सूर्यासारखी तुझी कीर्ती अर्जुना. पण असं असताना अर्जुन त्या ठिकाणी रडायला लागला आहे. भीतीने शरीर सगळं थरकाप उडालेलं आहे. म्हणजे आहेस तू सूर्य अर्जुना. ज्ञानोबाराय म्हणतात हा सूर्य आहे, परंतु आता काय झालं आहे, अविद्यारूपी ढग आलेत, अज्ञानरूपी ढग आलेत, मोहरूपी ढग आलेत आणि त्या मोहरूपी ढगाने आच्छादिलेला आहे. सांगेपा अंधकारे भानुग्रासीला तिथे उपमा दिलेली आहे. म्हणून सहजे काय हे एक उदाहरण दिले. जैसा घन पडळी भानू आच्छादिजे. ज्याप्रमाणे काय केलं, सूर्य आच्छादिलेला आहे. कशाने? ढगाने आच्छादिलेला आहे. पण असा वारा सुटला की काय होतं, सगळे ढग बाजूला होतात आणि सूर्य प्रकाशमान होतो. तसं आता भगवान परमात्म्याच्या शब्दाचा काय सुटणार आहे, वारा सुटणार आहे. गीतारूपी वारा सुटणार आहे आणि अर्जुनाचा हा सगळा मोहरूपी ढग निवृत्त करून पुन्हा सूर्य त्या ठिकाणी अर्जुन चमकणार आहे. सूर्यासारखा ज्ञानरूपी सूर्य प्रगटणार आहे. किंवा तयापरी तो धनुर्धरू जाहलासे दुःखे जर्जरू. किंवा आणखीन एक उदाहरण देतात कशाप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झालेला आहे. तयापरी तो धनुर्धरू. आता इथे धनुर्धर म्हटलंय, आहे तो धनुर्धर, कधी धनुष्य खाली न ठेवणार आहे. त्याच्या धनुष्याला सगळे घाबरणारे आहेत. पण असं असताना सुद्धा जाहला असे दुःखे जर्जरू, दुःखाने जर्जर झालाय. कशाप्रमाणे, काय उदाहरण दिले, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. जसा ग्रीष्मकाळ असावा, म्हणजे आता उन्हाळा, आणि उन्हाळ्यामध्ये एखादा डोंगर जो आहे त्या डोंगराला काय लागावा, वनवा लागावा. वनवा लागावा म्हणजे आग पेटली, आग पेटल्यानंतर बाहेर उन्हाळा आहेच आहे, पण त्या डोंगरावर आग पेटल्यावर आणखीन सगळी आगच आग होते आणि तो डोंगर तापून जातो. म्हणजे जसा तो डोंगर तापावा त्याप्रमाणे अर्जुन आता ह्या शोकाने काय झाला आहे, तापलेला आहे. काय शीत त्वक्चैव परिदह्यते म्हटलंय. त्वक्चैव परिदह्यते, माझी सगळी त्वचा भाजून निघल्यासारखी झाली अर्जुन म्हणतो. त्याप्रमाणे अर्जुनाला शोक झाला आहे, शोक दुःख झालं आहे. दुःख माणसाला काय करतं, जाळून टाकतं. तापत्रय अग्नीचा लागला ओनवा. तेही 3 प्रकारचे ताप निर्माण होतात मोहामुळे, आणि मग ह्या तिन्ही तापाच्या अग्नीमध्ये मनुष्य असा भाजून 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 निघतो. काय करावं माणसाला सुचत नाही. तसा आता अग्नी लागला आहे आणि तो जो पर्वत आहे त्या पर्वतावर तो अग्नी लागलेला असल्यामुळे जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. मग आता हा अग्नी विजायचा असेल तर काय करावं लागेल. हो, अग्नी विजवायचा असेल तर नुसत्या बादल्या घेऊन पाणी घेऊन जाऊन उपयोग नाही. अहो, ते अग्निबंबाची गाडी आली तरी सुद्धा हा विजणार नाही, कारण लागलेला अग्नी कुठला आहे, वनवा लागला आहे डोंगरात, आणि डोंगर पेटलेला आहे. आता डोंगर पेटलेला असेल तर त्याला पाणी कुठलं पाहिजे, विजवायचं असेल तर पाऊस आला पाहिजे, आणि तोही उन्हाळ्यातला पाऊस नको, असा पावसाळ्यातला पाऊस पाहिजे, जोराचा पाऊस पाहिजे.
तर त्या ठिकाणी तो अग्नी विजेल. तसं अर्जुनाच्या आत अग्नी पेटलाय. आता कशामुळे अग्नी पेटलाय? मोहामुळे. त्रिविध तापाचा अग्नी, शोकाचा अग्नी त्या ठिकाणी पेटलेला आहे. आणि असा पेटलेला अग्नी असताना तिथे मात्र ज्ञानोबाराय म्हणतात, मनोनी सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो वळलासे श्री गोपाळू तिथं महामेघ आलेला आहे. कोणता महामेघ आहे? मोठा मेघ आहे. कोणता मोठा मेघ आहे? श्री गोपाळू. गोपाळ घेतलेला आहे. त्या ठिकाणी इंद्रदेवाने पावसाचा वर्षाव पाडला किंवा अग्नी, त्या ठिकाणी पावसाचा नको घेऊ, अग्नी लागला होता. कुठं? वृंदावनामध्ये, गोकुळात. सगळीकडे चोहोबाजूने अग्नी लागला. गोपाळ धावत धावत आले. भगवंताला म्हणायला लागले, देवा अग्नी लागलेला आहे, आम्हाला तू वाचव. म्हणले डोळे झाका सगळ्यांनी. डोळे झाकल्याबरोबर भगवान परमात्म्याने तो सगळा अग्नी काय टाकला? पिळून टाकला. अशा गोपाळांचं पालन करणारा हा सुद्धा कोण आहे? श्री गोपाळ. ते सगळे गोपाळ होते, पण हा कोण आहे? श्री गोपाळ. सामर्थ्ययुक्त असलेला गोपाळ. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे असा असलेला भगवान परमात्मा. तसं गोपांचं जसं रक्षण केलं तसं आता अर्जुनसुद्धा गोपाळच आहे. गोपाळ कोणाला म्हणायचं? गोनाम इंद्रिय त्याचं पालन करतो. ज्याने आपली सगळी इंद्रिय देवाकडे लावलेली आहेत तो खरा गोपाळ आहे. आणि अशा गोपाळाचं रक्षण करण्याकरता सहजे सुनिळू, सहजच त्या ठिकाणी स्वभावताच अत्यंत सावळा आहे. कृपामृते सजळू, आणि कृपारूपी अमृताने जलाने काय आहे? भरलेला आहे. महामेघ आहे. भगवान परमात्म्याला इथे मेघाची उपमा दिली. मेघ जसे असतात ना, काळे भोर असतात. देवाचं एक नाव मेघश्याम का पडलेलं आहे? श्याम मेघाप्रमाणे त्याचा वर्ण असल्यामुळे देवाला मेघश्याम म्हणतात. मेघ ज्याप्रमाणे त्या ठिकाणी वर्षाव करतात आणि सगळीकडे सुजलाम सुफलाम करतात, तसं हा सुद्धा आपल्या कृपादृष्टीने आपल्या भक्तांच्या जीवनात काय करतो? सगळीकडे सुकाळ करून टाकतो. मेघ जसं सगळं त्या ठिकाणी एकदा वर्षाव झाला, किती तापलेली भूमी असू द्या, ती सगळी शांत होऊन जाते. चा भगवंताच्या कृपेचा वर्षाव एकदा झाला, जीवनामध्ये किती ताप असले तरी सगळे ताप काय होऊन जातात? शांत होऊन जातात, निवृत्त होऊन जातात. म्हणून सहजे सुनिळू, हा सहज सुनीळ आहे. मेघ तरी तात्पुरते सुनीळ झालेले असतात, कधी पांढरे होतात, परत काळे होतात. पण भगवान परमात्मा म्हणजे कसा आहे? सहज सुनीळ आहे. ठाईचाची काळा अनादि बहु काळा. नीलवर्ण भगवान परमात्मा आहे. कैसे नीलोत्पलाते रावीत आकाशाही रंगू लावीत तेजाची ओज दावीत इंद्रनीळा. भगवान परमात्मा कसा आहे? नीलोत्पलाते रावीत, म्हणजे निळी कमळ आहेत, त्यालासुद्धा देवाला पाहिल्यानंतर लाज वाटते. आपल्यापेक्षा भगवान परमात्मा निळा आहे, आपल्यापेक्षा भगवान परमात्मा सुंदर आहे. म्हणून असा असलेला निळ्या रंगाचा भगवान परमात्मा आहे. सहज निळा रंग ज्याचा आहे. मग सावळा सकंकनू बाहू पसरोनी दक्षिणू मदन मोहन कान्हो गोवळा. व पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. असा सहजे सुनिळू, सहज आहे. भगवान परमात्म्याची भक्तावर कृपा सहज होत असते. जसा मेघ जो आहे त्या ठिकाणी सहज सगळ्यांना सुजलाम सुफलाम करतो, तसा भगवान परमात्मा कृपामृते सजळू. आणि भगवंताला मेघाची उपमा दिली. हा महामेघ असा आहे की याच्यामध्ये पाणी नाही बरं का. मेघात पाणी असतं तसं याच्यामध्ये कोणतं पाणी? या मेघामध्ये कृपेचं अमृताने भरलेलं आहे. कृपारूपी अमृताने भरलेला आहे. इतकी कृपा आहे, इतकी कृपा आहे, किती कृपा आहे त्याच्यामध्ये? अमर्याद कृपा आहे.
देवा तो कृपा करुणा सिंधू, होसी मायबाप आमचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू. थोडीशी कृपेचा सागर. असा भगवान परमात्मा. त्या सुदाम्याच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, सुदाम्याला भगवान परमात्म्याने मुष्टी पोहे घेतले आणि मुष्टी पोहे घेऊन काय दिलं? मुष्टी पोहे घेऊन या. सुदामदेवाने जेव्हा ती सुवर्ण नगरी पाहिली, म्हटले काय? म्हटले देव आहे, मला कळूसुद्धा दिलं नाही. कळू दिलं तर का? एवढं दिलं पण सांगितलं नाही मी दिलं आहे म्हणून. आपण थोडं देतो पण मी एवढं दिलं, मी एवढं दिलं असं म्हणतो. देवाने एवढं दिलं आणि सांगितलंही नाही मी दिलं आहे म्हणून. सुदामदेव म्हणायला लागले, जसा मेघ रात्रीचा वर्षाव करून जातो, कळूसुद्धा देत नाही, तसा माझा भगवान परमात्मा मेघश्याम आहे आणि त्याची कृपा जी आहे ते अमृत आहे बरं का. देवाची कृपा म्हणजे काय? अमृत आहे. अमृत ज्याप्रमाणे त्या ठिकाणी मेलेल्याला जिवंत करतं, तसं संसाराच्या तापाने त्रस्त झालेले, त्या ठिकाणी मृतप्राय झालेले जे जीव आहेत, जीवदशेत गेलेले जे जीव आहेत. आता वास्तविक पाहता अर्जुनाला मृतप्राय अवस्था निर्माण झाली, शोक निर्माण झाला आहे, दुःख झालं आहे, देहबुद्धी निर्माण झालेली आहे. परंतु आता भगवान परमात्म्याची कृपा हेच काय? अमृत आहे. आणि त्या कृपामृताचा वर्षाव भगवान परमात्मा करणार आहेत. म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो ओळलासे श्री गोपाळू. तो ओळला म्हटलंय. ओळला म्हणजे अर्जुनाकडे ओळला. ओळला म्हणजे धावत आला अर्जुना करता. आता अर्जुनाला उद्धार करायचा आहे, आता अर्जुनाचा मोह घालवायचा आहे. म्हणून भगवान परमात्मा गोरक्ष ओळला गहिनी प्रती, म्हणजे आपणहून भगवान परमात्मा कृपा करायला गेलेले आहेत. कसे भगवान परमात्मा आहेत? आणखीन भगवंताचं वर्णन पुढच्या वेळीत करतात, वाचा. भगवान परमात्मा गोपाळ आहे, म्हणजे गायींचं पालन करणार आहे. भगवान परमात्म्याला दुसरं काही लागत नाही. महाराजांचा एक अभंग आहे, वळी ते जे गायी त्याशी फार नलगे काही, निवे भावाचे उत्तरी भलते एक धनीवरी, सांडी थोरपणा तुका म्हणे सवे दिना. जो गायी वळतो त्याला काय लागणार आहे जास्त? म्हणजे त्याला फार काय लागत नाही, फार लागत नाही पण थोडं लागतं. काय लागतं? म्हणजे निवे भावाचे उत्तरी. भाव असेल, प्रेम असेल तर तो गोपाळांच्या समवेत काय करतो? गायी वळतो. म्हणून असा अर्जुनाचा भाव असल्यामुळे, प्रेम असल्यामुळे तो ओळला असे श्री गोपाळू महामेघू. आता भगवान परमात्मा उपदेश करणार आहेत अर्जुनाला. त्या अर्जुनाच्या भगवंताच्या उपदेशाची सुद्धा उत्प्रेक्षा ज्ञानोबारायांनी केली. कसा भगवंताचा उपदेश राहील? वाचा ओवी पुढची. तेथ सुदर्शनाचे का सुदर्शनाचे? तुमच्याकडे काय? सुदर्शनाचे. काही ठिकाणी सुदर्शनाचे सुद्धा आहे. मामांच्या ज्ञानेश्वरी सुदर्शन. आता हे देवाचं वर्णन चालू आहे, पण ज्ञानोबाराय जे वर्णन करतात हे आता भगवंताची जी वाणी आहे तिचं वर्णन करतात. भगवान बोलणार आहेत आणि बोलताना सुदर्शन चक्र दिसणार आहे का दात दिसणार आहेत? बोलताना काय दिसणार आहेत? दात दिसणार आहेत. म्हणून सुदर्शन जरी असलं तरी ठीक आहे. भगवान परमात्मा बोलताना त्या ठिकाणी सुदर्शनसुद्धा आहे हातामध्ये, आणि त्या सुदर्शनाची काय आहे? द्युती, चमक. भगवान परमात्मा जिथे जिथे असतात तिथे भगवान परमात्मा हातामध्ये काय घेतात? सुदर्शन घेतात. आणि सुदर्शनाचं काम काय हो? सुदर्शनाने भगवान परमात्मा काय करतात? झोपा काढतात का? मग सुदर्शन कशा करता देवाने हातात घेतलंय? दुष्टांना मारण्याकरता सुदर्शन आहे, पण भक्ताजवळ सुदर्शनाचं काय काम आहे?
हा, चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा. आणि पुढं काय? शंके उद्बोधी निजबोधा. पुढं देवाने भक्तापूजी. भगवंतानी शंख, चक्र, गदा आणि कमळ घेतलेलं आहे. भक्त आल्यानंतर सुद्धा ही आयुध असतात. आणि एखादा राक्षस दैत्य आल्यावर सुद्धा ही आयुध असतात. पण राक्षसांना वेगळा उपयोग आहे. शिशुपाल आल्यानंतर सुदर्शन हातात घेतलं आणि काय केलं? शिरच्छेद केला. पण एखादा भक्त आला तर काय करतात? म्हटले चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा. आणि शंखे उद्बोधी, शंख घेतलेला आहे त्याने काय करायचा? गालाला लावायचा आणि शंखे उद्बोधी निज बोधा, बोध द्यायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर वा 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 तुम्ही चांगलं आहे. मग हातात कमळ ठेवलेले त्याने भक्ताची काय करायची? पूजा करायची. म्हणून सुदर्शनाची द्युती, द्युती म्हणजे सुदर्शन चक्र चमकतंय, किंवा सुदर्शनाची. सुदर्शनाची म्हणजे आता भगवान परमात्मा बोलणार आहेत. आणि बोलत असताना ज्ञानोबारायांना भगवंताचे काय दिसतात? दात दिसतात. देवाचे दात आपल्यासारखे नाहीत बरं का. आपले दात वेगळे आहेत. देवाचे दात कसे आहेत? सुदर्शन. कुठे देवाच्या दाताचं वर्णन आहे का संत वाङ्मयात? दंतवोळी हिरले झळाळ, दंतवोळी हिरे झल्लाळ असं वर्णन केलंय. मुख निर्मळ सुख राशी. काय सुरुवात आहे? माझ्यासारखेच तुम्ही पाठांतर केलेले दिसतात. अहो एकदा त्या दामाजी पंतांनी भांडार सगळं धान्याचं खाली केलं. बादशाह जो होता त्या बादशाहाने दामाजी पंताला बोलवून पाठवलं, बंदीखान्यात ठेवलं. तुम्ही मला न विचारता कसं काय धान्याचं भांडार खाली केलं? दामाजी पंताला सोडून आणण्याकरता भगवंतांनी एक वेश धारण केला. आणि भगवान झाला महार पंढरीनाथ. काय सांगू देवाजीची मात, असा अभंगच आहे. आणि तिथे गेले आणि भगवान परमात्म्याने खळखळा ओतिल्या मोहरा, मोहराचा ढीग लावला. म्हटले घ्या काय तुमचं मोजून घ्यायचं आहे ते आणि सोडा दामाजी पंतांना. जात असताना देवाने त्या बादशाला आपला एक दात दाखवला. असं म्हणतात ते दात पाहिल्यावर बादशाला काय लागली? समाधी लागली. आनंद निर्माण झाला. म्हणजे सुदर्शनाची द्युती. ज्ञानोबाराय म्हणतात तेची विद्युलता झळकती. सुदर्शन म्हणा किंवा देवाचे दात म्हणजे अशी विजा चमकतायत ना, विजा चमकायला लागलेल्या आता. आणि आता विजा चमकायला लागल्यानंतर म्हणजे ज्ञानोबाराय काय म्हणतात? भगवान परमात्मा रूपी महामेघ आता खवळलेला आहे. तो वर्षाव करणार आहे. पण मेघ वर्षाव करण्याच्या वेळेस काय होतं? आणखीन विजा चमकतात. आणखीन काय काय होतं? गडगड गडगड असा आवाज येतो. तसा आता हा महामेघ जे आहे कृपारूपी अमृताने त्या ठिकाणी भरलेला मेघ आहे. आणि तो त्या ठिकाणी अमृताचा वर्षाव, कृपामृताचा वर्षाव करणार आहे गीतेच्या रूपाने. कोणावर? अर्जुनावर, आपल्या सगळ्यांच्यावरच. पण तिथे आता गडगडाट होणार आहे. कोणता? विजा कोणता चमकतायत? देवाचे सुंदर असलेले दात उघडलेत भगवंताने. आता तोंड उघडलेलं आहे बोलायला आणि ते दात चमकतायत. हातातलं सुदर्शन चक्र चमकतं आहे. आणि गडगडाट कोणता आहे सांगा बरं? ओवी वाचा म्हणजे कळलं. ओवीकडं लक्ष ठेवत जा. हे प्रवचन म्हणजे आपला पाठ आहे, पाठ. मोकळं नाही, लक्ष ठेवायचं. गंभीर वाचा ते आयती देवाची. आता गंभीर वाचा हीच प्रकारे देवाचं गंभीर भाषण हाच कोणी गडगडाचा थाट आहे. गर्जनेची आयती, आयती गंभीर वाचा हीच कोणी गर्जना. आता इथे गर्जना होणार आहे मेघाची, गडगडाट होणार आहे. म्हणजे कोणता गडगडाट होणार आहे? भगवान परमात्मा आता बोलायला लागणार आहेत. असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च. गंभीर वाचा आहे भगवंताची.
भगवंताच्या वाणीचंही वर्णन ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी केले. कोणाला आठवत असलं तर सांगा. देव कसे बोलतात, काय बोलतात. अहो, देव बोलायला लागल्यानंतर सगळे स्तब्ध होऊन जातात. भगवान परमात्मा हस्तिनापूरला गेल्यानंतर दुर्योधनाच्या सभेत बोलायला लागले. सगळे ऋषी मुनी देव देवता स्तब्ध होऊन गेले. कारण भगवंताचं बोलणं कसं आहे, गंभीर वाचा आयती. भगवान बोलणार आहेत. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. असा असलेला उदार आहे. भगवान परमात्मा रूपी महामेघ आहे. मेघ काय असतो? उदार असतो. उदार असतो म्हणजे नाही विचारित मेघ हागंदारी शेत. वर्षाव करायला लागल्यानंतर मेघ त्या ठिकाणी सगळीकडे वर्षाव करतो. इथं हागंदारी आहे, इथं शेत आहे, काही नाही बा, सगळ्यांना फायदा आहे. तसं आता महामेघ आहे भगवान परमात्मा. जरी अर्जुनाकरता जरी वर्षाव करत असला तरी सगळ्यांच्या करताच वर्षाव भगवंताचा होणार आहे. तो उदार कैसा वर्षेल, म्हणजे उदार म्हणजे श्रेष्ठ. उदार म्हणजे केवळ वाणीच्याद्वारे सगळ्यांचा उद्धार करणार आहे. माझी गीता ऐका आणि घ्या उद्धार करून सगळ्यांनी, म्हणून असा उदार असलेला भगवान परमात्मा. त्या ठिकाणी वास्तविक पाहता ही जागा काही सांगण्याची आहे का, गीता सांगण्याची आहे का? ऐशिया समयी कर्कशे, भोगीजत स्वानंद राज्य कैसे. परंतु युद्धाच्या ठिकाणी भगवान परमात्मा गीता सांगायला तयार झाले. हे भगवंताचं अवधार्य आहे. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी. म्हणजे कठीण प्रसंगातसुद्धा, प्रसंग नसतानासुद्धा भगवान परमात्मा सांगतात गीता सगळ्यांचा उद्धार होण्याकरता. म्हणून आता तो उदार कैसा वर्षेल. आणि वर्षाव झाल्यानंतर तेने अर्जुना चळू निवेल. अर्जुन नावाचा अचळू डोंगर निवेल. अर्जुन अचळ आहे बरं का. पेटलेला जरी असला तरी तो अचळ आहे. म्हणजे अजून कुठं गेला नाही. नाही तर म्हटलं असता मी चाललो दुसरीकडं. तो अर्जुन देवासमोरच अचळ थांबलेला आहे. देवाला म्हणतोय, देवा तू काय करशील ते आता, तूच माझा उद्धार करू शकतोस. पर्वत जसा स्थिर असतो, पर्वताचा जसा दृढ असतो, तसा दृढ विश्वास अर्जुनाचा आहे. आणि म्हणून जरी शोकाने पेटलेला असला, दुःखाने पेटलेला असला तरीसुद्धा भगवान रूपी महामेघ, नीलवर्णाचा असलेला महामेघ, कृपामृताने भरलेला महामेघ आता अशा काही वर्षाव करणार आहे. अर्जुन रूपी पर्वत जरी पेटलेला असला तरी शांत होणार आहे, आनंदी होणार आहे. म्हणणार आहे, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. हो, गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे, मी तुझेनी प्रसादे, लादलेनी आत्मबोधे, मोहाचे तया कांदे. नेदी चूर तुझेनी मज मी पावोनी, कर्तव्य गेले निपटोनी, परी आज्ञा तुझी वाचोनी. आन नाही प्रभू. असा अर्जुन त्या ठिकाणी पुढे निवणार आहे, शांत होणार आहे. म्हणून तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुडी फुटेल. आणि एकदा का पर्वत पेटलेला असतो, पेटावाच लागतो अगोदर बरं का, त्याच्याशिवाय मग वर्षाव होत नाही. पेटलेला असतो पर्वत आणि नंतर वर्षाव होतो. आणि वर्षाव झाल्यानंतर शांत तर होतोच होतो, पण नंतर काय होतं, त्या पर्वतावर नवीन नवीन पालवी फुटायला लागते, झाडं झुडपं अंकुरित होतात. तसं तुम्ही आम्ही सगळे पेटलेल्या पर्वताप्रमाणेच आहे. तापत्र या अग्नीचा. पण गीतारूपी वर्षाव झाल्यानंतर मग ज्ञानरूपी अंकुर फुटणार आहे. अर्जुनाला सुद्धा ज्ञानरूपी अंकुर फुटणार आहे. आणि हा ज्ञानरूपी अंकुर फुटल्यानंतर शांतता, आनंद, जिकडे तिकडे हिरवं हिरवं गार होणार आहे. म्हणून ते कथा ऐका, ते कथा ऐका. ज्ञानोबराय म्हणतात, ते कथा ऐका. जरी 5 वाजले असले तरी ते ऐका. कसे ऐका? मनाची आरा नका. मन प्रसन्न करून ऐका, गडबड करू नका, चेहरा वाईट करून ऐकू नका, मन प्रसन्न करून ऐका. कोण म्हणतंय? ज्ञानदेव म्हणे देखा. निवृत्ती नुसते ऐकायची नाही तर पाहायची कथाही, म्हणजे अनुभवायचे आहे. ज्ञानदेव म्हणे देखा. निवृत्तीदासो, मी निवृत्तीचा दास आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने, निवृत्तीनाथ महाराजांच्या दास्यत्वाने मला हे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे.
ही मी कथा सांगणार आहे. तुम्हीसुद्धा प्रवृत्तीचे दास होण्यापेक्षा निवृत्तीचे दास व्हा. निवृत्तीनाथ महाराजांच्यावर श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने ती कथा ऐका. निश्चित तुमच्याही मनात पेटलेला जो डोंगर आहे तो सुद्धा निवल्याशिवाय राहणार नाही, ज्ञानाचा अंकुर पिटल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे भगवान ज्ञानोबारायांनी या ठिकाणी परिस्थितीचं वर्णन केलं. आता भगवान परमात्मा अर्जुनाला काय बोलतात किंवा अर्जुन महाराज भगवंताला काय बोलतात त्याचं वर्णन उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.